नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात सक्सेस की हे चॅनल आणि मी अमोल मांगुळकर आपले या चॅनलवर स्वागत करतो। या भागामध्ये आपण पाहणार आहोत वेन डायग्राम्स। म्हणजे आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पाहिल्यानंतर पुढचा जो भाग आहे प्रॅक्टिस सेट 1.3 च्या अगोदरचा 1.2 आणि 1.3 यांच्या बिटवीन असणारा पार्ट, महत्त्वाचा पार्ट आपण या भागामध्ये समजावून घेणार आहोत। त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला समजावून घ्यायचं आहे वेन डायग्राम्स। वेन डायग्राम्स कशाला म्हणायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला त्या संदर्भात माहिती दिली ती आपण बघूया। ब्रिटिश लॉजिशियन वेन जॉन was the first to use closed figure to represent sets. Such representation are called Venn diagrams, and Venn diagrams are very useful in order to understand, illustrate the relationship among the sets and to solve the example based on the sets. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलंय, ब्रिटिश लॉजिशियन म्हणजेच ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जे आहेत जॉन वेन यांनी सर्वात अगोदर सेटच्या संदर्भात सेट लिहिण्यासाठी वेगवेगळ्या आकृत्यांचा वापर केला आणि त्यांनी सगळ्यात अगोदर अशा प्रकारे आकृत्यांचा सेटच्या संदर्भामध्ये वापर केल्यामुळे अशा प्रकारच्या आकृत्यांना वेन डायग्राम्स असं नाव दिलं गेलं। जिथे आपण ह्या आकृत्या बघतोय यांना आपण वेन डायग्राम्स असं म्हणणार आहोत। वेगवेगळ्या आकृत्या ज्यामध्ये सर्कल असेल, स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल, इलिप्स असेल, तर या आकृत्या आपण वेन डायग्राम्स म्हणून घेऊ शकतो। तर वेन डायग्रामचा उपयोग वेगवेगळ्या सेट्स मधील जो संबंध असतो तो आणि त्यावरील जे उदाहरणं आहेत ते सोडवण्यासाठी वेन डायग्राम्सचा उपयोग होत असतो। आता जॉन वेन यांनी वेन डायग्राम्स म्हणजे वेगवेगळ्या आकृत्यांचा का उपयोग केला असावा सेट लिहिण्यासाठी, तर त्याचं साधं सोपं उत्तर आहे की कोणताही भाग हा आपल्याला वाचून समजून घेण्यापेक्षा आकृत्यांच्या माध्यमातून अधिक चांगला आणि प्रभावी असा समजत असतो आणि म्हणून या सेट्सला सोपं रूप देण्यासाठी यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या डायग्राम्सचा वापर केला आणि त्यांनी सर्वात अगोदर वापर केल्यामुळे यांना आपण वेन डायग्राम्स असं म्हणणार आहोत। त्यांच्या संदर्भात सांगितलेली माहिती पाहूया। जॉन वेन इज द फर्स्ट मॅथमॅटिशियन हु गेव द मॅथमॅटिकल फॉर्म टू लॉजिक अँड प्रोबॅबिलिटी। हिज फेमस बुक लॉजिक ऑफ चान्स। म्हणजे जॉन वेन हे जे आहे यांनी लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र आणि प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता यांना सर्वात अगोदर गणितीय रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचं प्रसिद्ध जे बुक आहे लॉजिक ऑफ चान्स हे प्रसिद्ध झालेलं पुस्तक त्यांचं आहे आणि निश्चितपणानं तुम्हाला वेळ मिळाल्यास पुढे गेल्यानंतर, सध्या जरी नाही केला तरी पुढे गेल्यानंतर नक्कीच तुम्ही त्याचा अभ्यास करायला पाहिजे। आता या ठिकाणी आपण वेन डायग्राम्सला समजावून घेऊया। लेट अस अंडरस्टँड द यूज ऑफ वेन डायग्राम्स फ्रॉम द फॉलोइंग एक्झाम्पल। खाली काही उदाहरणं दिलेले आहेत आणि त्यांना वेन डायग्रामना आपण कसं लिहिणार आहोत हे खाली दिलेल्या उदाहरणांच्या आधारे समजावून घेऊया। तर ए हा सेट दिला ज्यामध्ये 1 2 3 4 5 अशा प्रकारे नंबर्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि या नंबर जर दिले असतील तर याला वेन डायग्रामच्या माध्यमातून इथं पहा एक अशा प्रकारच्या अंडाकृती म्हणजे इलिप्स या ठिकाणी घेतलाय आणि यामध्ये सेटचं नाव या फिगर मध्ये दिलेलं आहे आणि सगळे मेंबर ऑफ सेट्स और एलिमेंट्स ऑफ द सेट्स आहेत ते इथं 1 2 3 4 5 अशा पद्धतीने लिहिले। फक्त इथं सेट लिहिताना आपण या एलिमेंट्स मध्ये कॉमा यूज करतो, पण इथं आपल्याला कॉमा किंवा फुल स्टॉप वगैरे वापरायचा नसतो। तर हा सेट ए वेन डायग्रामना आपण दाखवलाय। त्यानंतर दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहूया। इथं बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट -10 लेस दॅन और इक्वल टू एक्स लेस दॅन और इक्वल टू 0। एक्स इज अन इंटिजर। एक्स ही काय सांगितले, इंटिजर नंबर आहे। या सेटला आपण अगोदर
रूल मेथडने लिहून घेऊया. बी इज द सेट ऑफ ऑल एक्स. बी हा सर्व एक्सचा सेट आहे. आणि अजून एक मित्रांनो, तुम्ही जर या अगोदरचा भाग जर बघितला नसेल कोणताही, आपण 9th स्टँडर्ड साठी पूर्ण सिलेबस कव्हर करतोय, तर तुम्ही पहिल्या पार्ट पासून सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलच्या नावावर क्लिक करून तुम्हाला चॅनलच्या होम पेजवर जाता येईल. तिथं तुम्हाला व्हिडिओज आणि त्याच्या बाजूला प्लेलिस्ट दिसेल. त्या प्लेलिस्टमधनं तुम्हाला 9th क्लास मॅथ्स क्लास 9 तुम्हाला सर्च करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ ऑर्डर म्हणजे अनुक्रमे पाहायला मिळतील. तर या ठिकाणी पहा, बी इज द सेट ऑफ ऑल एक्स. बी हा सर्व एक्सचा सेट आहे. आणि कशा प्रकारे, तर -10 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू कशी आहे, -10 आहे किंवा त्यापेक्षा -10 ला इक्वल आहे किंवा एक्स पेक्षा -10 स्मॉलर आहेत, लहान आहेत. अँड एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 0, म्हणजे थोडक्यात -10 आणि -10 इक्वल टू एक्स. इथं पहा -10 -9 अशा प्रकारची व्हॅल्यू येईल. म्हणजे थोडक्यात एक्स ची व्हॅल्यू काय आहे, एक तर 0 किंवा 0 पेक्षा लहान आहे, किंवा एक्स ची व्हॅल्यू ही -10, एक्स पेक्षा -10 इथं स्मॉलर दिलेले आहेत किंवा इक्वल दिलेले आहेत. ज्याचा अर्थ आपल्याला जे एलिमेंट्स लिहायचे ते अशा प्रकारे -10, -9, -8, -7, -6 असं कुठपर्यंत येईल, 0 पर्यंत. -5, -4, -3, -2, -1 अँड 0. तर हे बी सेटचे एलिमेंट्स आपण लिस्टिंग मेथडनं लिहिलेत आणि यांना इथं वेन डायग्रामनं इथं दाखवलेलं आहे. इथं पहा स्क्वेअर घेतले, रेक्टँगल घेतलेला आहे आणि हे सगळे एलिमेंट 0, -1, -2, -10 पर्यंत, आणि सेटचं नाव इथं आतमध्ये दिलेलं आहे बी सेट. तर या पद्धतीनं मित्रांनो वेन डायग्राम काढणं अतिशय सोपं असतं. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, पुढे आपण अजून त्याची काही उदाहरणं पाहणारच आहोत. त्यानंतर महत्वाचा पार्ट आहे सबसेट. सबसेट, सब म्हणजे उप आणि सेट म्हणजे संच, उपसंच म्हणजे सबसेट. तर आता त्याची डेफिनेशन आणि उदाहरणं पुन्हा एकदा आपण समजावून घेऊ. इथं डेफिनेशन आपल्याला दिली आहे. इफ ए अँड बी आर 2 गिवन सेट्स. ए आणि बी काय आहेत, 2 दिलेले सेट्स आहेत. A and B are the 2 given sets and every element of set B is also element of set A, and then B is a subset of A, which symbolically written as B subset A. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं, if A and B are the 2 given sets and every element of set B is also element of set A, then B and A, and then B is the subset of A. म्हणजे काय सांगितलं की A आणि B अशा 2 सेट दिलेले आहेत आणि B सेटचा प्रत्येक एलिमेंट हा सेट A चा पण एलिमेंट होतो. अशा वेळी B हा सेट A चा सबसेट असतो आणि त्याला सिम्बॉलिकली कसं दाखवायचंय, लिहायचंय पहा, B is the subset of A, आणि रीड कसं करणार, तर B is a subset of A असं त्याला रीड करणार आहोत, किंवा B सबसेट A असं म्हटलं तरी चालतं. त्यावर उदाहरणं घेतलेत. A हा सेट घेतलेला आहे ज्याचे एलिमेंट्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा प्रकारे इथं आपण एलिमेंट्स ऑफ द सेट A दाखवलेले आहेत. B सेटचे एलिमेंट्स 2, 4, 6, 8 या पद्धतीने दाखवलेले आहेत. मग या ठिकाणी A आणि B या 2 सेटला ऑब्झर्व केल्यास B सेटचा प्रत्येक एलिमेंट हा A चा पण एलिमेंट आहे. B चा प्रत्येक एलिमेंट हा A चा सुद्धा एलिमेंट आहे आणि B चा जर प्रत्येक एलिमेंट A चा एलिमेंट असेल तर B हा A चा सबसेट आहे. म्हणून इथं पहा, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट B is also an element of set A. B चा प्रत्येक एलिमेंट हा A चा एलिमेंट आहे, म्हणून B is the subset of A. B काय होईल, A चा
सबसेट होईल. आणि दिस कॅन बी रिप्रेझेंटेड बाय वेन डायग्राम शोन अबव. यालाच आपण वेन डायग्रामनं कसं दाखवू शकतो, ए सेट ज्यामध्ये सगळे जे एलिमेंट्स आहेत 1 to 8 नंबर्स, तर इथं पहा ए सेट, त्यामध्ये 1, इथं 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे सगळे ए मध्ये समाविष्ट झाले. परंतु जे ए मध्ये आहेत आणि बी मध्ये आहेत, पण बी चे एलिमेंट असे आहेत की जे ए मध्ये नाहीत. मग यासाठी बी ला त्याच्या आतमध्ये लिहिलंय आणि बी मधले एलिमेंट्स वेगळे लिहिले. 2, 4, 6, 8 हे फक्त बी मध्ये आहेत आणि बी चे एलिमेंट्स बी मध्ये सुद्धा आहेत आणि ए मध्ये सुद्धा आहेत, म्हणून ए हा मोठा सेट इथं दाखवलेला आहे. आता याची ज्या प्रॉपर्टीज आहेत या आपल्याला लक्षात ठेवायच्या. तर रिमेंबर दिस सांगितलेलं आहे. फर्स्ट प्रॉपर्टी, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. प्रत्येक सेट हा स्वतःचा काय असतो, सबसेट असतो. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. म्हणजे सेट जर ए दिला असेल तर ए हा ए चा सबसेट आहे. म्हणजे समजा इथं ए सेट आपण घेतलाय ज्यामध्ये एलिमेंट्स आपण घेतले 2 and 3, तर मग इथं काय होईल, ए इज द सबसेट ऑफ ए. म्हणून लक्षात ठेवा फर्स्ट प्रॉपर्टी, एव्हरी सेट इज द सबसेट ऑफ इट सेल्फ. सेकंड नंबर, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेट जो आहे त्याला आपण फायनं सुद्धा रिप्रेझेंट करतो किंवा अशा प्रकारे लिहितो. तुम्ही कोणताही सेट घेतला तर त्याचा एम्प्टी सेट हा सबसेट असतोच. इथं पी सेट घेतला तरी त्याचा होईल, बी घेतला तरी होईल, ए घेतला तरी होईल. म्हणून लक्षात ठेवा सेकंड नंबर, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. त्याला सिम्बॉलिकली म्हणजे चिन्हामध्ये असं वाचतात. सबसेट साठी हे चिन्ह आहे, आडवं यू आणि त्या खाली आपण लाईन घ्यायचे, त्याला सबसेट असं वाचणार आहोत. हा, इफ थर्ड नंबर, इफ ए इक्वल टू बी अँड बी आर द इक्वल सेट्स. हे जर इक्वल सेट असतील तर ए इज द सबसेट ऑफ बी अँड बी इज द सबसेट ऑफ ए. ए हा बी चा सबसेट होईल आणि बी हा ए चा सबसेट होईल. आणि फोर्थ नंबर मध्ये, इफ ए इज द सबसेट ऑफ बी अँड बी इज द सबसेट ऑफ ए, देन ए अँड बी आर द इक्वल सेट्स. म्हणजे थर्डच आपल्याला कन्व्हर्स इथं दिलेलं आहे. जे जर ए आणि बी इक्वल असतील तर ए हा बी चा सबसेट असतो आणि बी हा ए चा सबसेट असतो. याच्या उलट सांगितलं, जर ए हा बी चा सबसेट असेल आणि बी हा ए चा सबसेट असेल तर ए आणि बी हे इक्वल सेट असतात. तर या ठिकाणी सबसेटला मित्रांनो लक्षात ठेवा आणि त्याच्या ह्या 4 प्रॉपर्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत, त्या सुद्धा तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या आहेत. आता या ठिकाणी आपण काही उदाहरणं पाहणार आहोत जे आपल्याला पुढचा सेट समजून घेण्यासाठी मदत करतील. इथं ए सेट आपण घेतलेला आहे, तो निगेटिव्ह नंबर्स पासून स्टार्ट होतोय. -4, -2, 0, 2, 4, 6 अँड सो ऑन. या पद्धतीनं हा इकडं लेफ्टला इन्फायनाइट, राईटला इन्फायनाइट दिलेला आहे. त्यानंतर बी सेट मध्ये 1, 2, 3, 4 अशा नंबर दिल्या. सी मध्ये पुन्हा निगेटिव्ह पासून स्टार्ट झाला, -12, -6, 0, 6 या पद्धतीने. इथं डी सेट तसाच दिलाय आणि आय दिलेला आहे. तर या संदर्भात डिस्कस अँड डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू. आपल्याला खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे हे पाहायचंय. ए इज द सबसेट ऑफ बी. ए हा बी चा सबसेट आहे का? तर या ठिकाणी पहा, ए इज द सबसेट ऑफ बी is not true because every element of set A is not element of the set B. A चा प्रत्येक घटक हा B चा घटक नाहीये, म्हणून A is the not subset of B. A is the subset of C. A हा C चा सबसेट आहे का हे पाहायचे आपल्याला. तर या ठिकाणी इथं सुद्धा A is the not subset of C because every element of set A is not element of set C. जसं की इथं 2 आहे पण इथं नाही आला, त्यानंतर इथं 4 आहे पण इथं नाही आला. तसंच इथं ह्या इवन नंबर्स आल्यात, इथं येतील त्या, पण इथं निगेटिव्ह नंबर इथं दिलेला नाहीये, म्हणून ए इज नॉट सबसेट ऑफ बी अँड ए इज नॉट सबसेट ऑफ सी. त्यानंतर ए इज द सबसेट ऑफ डी बघायचं आपल्याला. ए हा डी चा सबसेट आहे का? तर ए हा डी चा सुद्धा सबसेट नाहीये.
कारण ए चा एलिमेंट 2 हा डी मध्ये दिसत नाही. त्यानंतर ए चा एलिमेंट -2 हा सुद्धा नाहीये आणि म्हणून ए इज द नॉट सबसेट ऑफ डी. त्यानंतर बी इज अ सबसेट ऑफ ऑल द सेट्स विच आर गिवन अबव. बी हा दिलेल्या प्रत्येक सेटचा सबसेट आहे. तर या ठिकाणी पहा बी चा एलिमेंट 1, 2, 3 हे ए मध्ये दिसत नाहीयेत. त्यानंतर सी मध्ये पण नाहीयेत. त्यानंतर डी मध्ये पण नाहीयेत आणि इथं आय मध्ये आहे. मग या ठिकाणी बी इज अ सबसेट ऑफ ओनली आय and B is not subset of set C, A and D असं म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी. तर यानंतर आता मित्रांनो पाहणार आहोत युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय? तर पहा इथं, थिंक ऑफ अ बिगर सेट which will accommodate all the given sets under the consideration, which in general is known as universal set. So that set under the consideration are the subset of the universal set. म्हणजे या ठिकाणी काय आपण जे काय सेट्स घेतलेले आहेत, जे काय सेट्सचे उदाहरणं घेतलेले असतील त्या सेट्सच्या उदाहरणांच्या संदर्भात असा एक मोठा सेट आपल्याला गृहीत धरता येईल, घेता येईल की ते बाकीचे घेतलेले सर्व सेट या नवीन सेटचे सबसेट असतील. आणि मग या सेटच्या बाहेरचे जे एलिमेंट्स आहेत त्यांचा आपण काही विचार वगैरे करणार नाही. मग आपण घेतलेले आधीचे सेट्स हे या नवीन सेटचे सबसेट असतील. या संदर्भात आपण इथं उदाहरण पाहूया. समजा ए हा सेट घेतला ज्यामध्ये इथं नंबर घेतले आपण 1, 3, 5. बी सेट घेतला ज्यामध्ये 0, 4, 8. सी सेट घेतला ज्यामध्ये नंबर्स घेतले आपण 9 and 10. तर इथं आता डी सेट आपण घेऊया. तर युनिव्हर्सल सेटला आपण यू न रिप्रेझेंट करत असतो, यू ने, म्हणून यू सेट घेऊ डी च्या ऐवजी. तर या ठिकाणी पहा 1, 2 आलेलाच नाहीये. 1, 2 युनिव्हर्सल मध्ये घेतला तर चालेल, काय अडचण नाही. 2 नंतर इथं 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. ठीक, इथपर्यंत. तर यू सेट मधले जे एलिमेंट्स आहेत 1 to 12 नंबर्स, मग या ठिकाणी काय होईल, ए इज द सबसेट ऑफ यू. ए हा यू चा सबसेट आहे बिकॉज एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज अन एलिमेंट ऑफ सेट यू. त्यानंतर बी इज द सबसेट ऑफ, इथं आपल्याला 0 मात्र ऍड करावं लागेल बी सबसेट होण्यासाठी. बी इज द सबसेट ऑफ यू बिकॉज every element of set B is an element of a set U. म्हणून B हा U चा सबसेट होईल. C is the subset of U because every element of set C is an element of set U. आणि म्हणून A, B आणि C हे तिन्ही सेट U चे सबसेट आहेत, म्हणून U ला आपण युनिव्हर्सल सेट म्हणायचं आहे, लक्षात घ्या. त्या संदर्भात अजून एक उदाहरण आपण इथं समजावून घेऊ. अ क्रिकेट टीम ऑफ 15 स्टुडंट इज टू बी सिलेक्टेड फ्रॉम अ स्कूल. हिअर ऑल द स्टुडंट फ्रॉम स्कूल हु प्ले क्रिकेट इज द युनिव्हर्सल सेट. अ टीम ऑफ 15 क्रिकेट प्लेयर्स इज अ सबसेट ऑफ द युनिव्हर्सल सेट. म्हणजे काय, समजा तुमच्या शाळेतील आपल्याला तुमच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांपैकी फक्त अ क्रिकेट टीम ऑफ 15 स्टुडंट इज टू बी सिलेक्टेड फ्रॉम स्कूल. शाळेतून आपल्याला 15 विद्यार्थ्यांची क्रिकेट टीम सिलेक्ट करायची आहे. हिअर
ऑल द स्टुडंट फ्रॉम युअर स्कूल हू प्ले क्रिकेट इज युनिव्हर्सल सेट. मग तुमच्या स्कूलमध्ये जेवढे सर्व विद्यार्थी, मग ते इतरही वर्गाचे असतील, तर जे क्रिकेट खेळतात ते कोणत्या सेटमध्ये समाविष्ट होतील? सर्व क्रिकेट खेळणारे तुमच्या स्कूलचे विद्यार्थी हे युनिव्हर्सल सेट असतील. आणि त्यांच्यातील सिलेक्टेड 15 स्टुडंट जे आहेत, 15 स्टुडंट ज्यांना आपण क्रिकेट टीममध्ये घेतलेलं आहे, त्यांना आपण कशामध्ये घेऊ शकतो? त्या स्टुडंटला पण, म्हणजे त्या घेतलेल्या युनिव्हर्सल सेटचा ते काय असतील? सबसेट. अ टीम ऑफ 15 क्रिकेट प्लेयर्स इज अ सबसेट ऑफ द युनिव्हर्सल सेट. म्हणजे स्कूलमधले पूर्ण जेवढे विद्यार्थी क्रिकेट खेळतात ते युनिव्हर्सल सेटमध्ये जातील, आणि जे फक्त टीम मध्ये सिलेक्ट केलेले आहेत ते सबसेटमध्ये येतील. तर या ठिकाणी काय सांगितलं? जनरली द युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय यू. युनिव्हर्सल सेटला यू न रिप्रेझेंट करत असतो. अँड इन वेन डायग्राम इट इज रिप्रेझेंटेड बाय रेक्टँगल. युनिव्हर्सल सेट साठी आपण स्पेशली रेक्टँगलच घेत असतो आणि त्याला यू न रिप्रेझेंट करतो. जर वेन डायग्राम न लिहायचं असेल तर रेक्टँगल घ्यायचा आहे, आणि जनरली लिहायचं असेल, सेटला नाव द्यायचं असेल तर यू न आपण त्याला नाव देत असतो. त्यानंतर आपला पार्ट आहे कम्प्लिमेंट ऑफ अ सेट. कम्प्लिमेंटचा आपण व्यवहारामध्ये खूप उपयोग करतो, जसं की कपबशी, त्यानंतर वही पेन, बॅट बॉल. यावरून काय लक्षात येतं मित्रांनो? यावरून लक्षात येतं की अशा प्रकारचा हा सेट आहे की एकामुळं दुसरा अधुरा असेल. जसं की वही पेन, नुसता पेन आहे तुमच्याकडे, वहीच दिली नाही तर कशावर लिहा? बॅट बॉल पैकी बॅटच आहे, बॉल नाही आहे, कशाच्या आधारे खेळणार? मग दोन गोष्टींमुळे एक सेट कंप्लीट होतो, त्यांना आपण कम्प्लिमेंट म्हणतो. कम्प्लिमेंट ऑफ अ सेट डेफिनेशन पाहूया. सपोज यू इज अन युनिव्हर्सल सेट. यू इज द युनिव्हर्सल सेट असं आपण गृहीत धरू. बी इज द सबसेट ऑफ यू. बी हा कशाचा सबसेट आहे? यू चा. यू काय आहे? युनिव्हर्सल सेट. देन सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू. मग यू मधील सर्व एलिमेंट्स. देन द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू. यू मधील असे सर्व एलिमेंट्स which are not in the set B is called complement set of B. U is the universal set and B is the subset of U. Then set of the all elements in U which are not in the set B called complement set of B. It is denoted by B complement as a B dash. यालाच complement यूज वाचणार आपण, किंवा B वरती C घ्यायचा आहे इंडेक्स, म्हणजे BC, त्यालाच बी कम्प्लिमेंट असं वाचतो आपण. बी कम्प्लिमेंट डिफाइन्स द फॉलोज. तर या ठिकाणी पहा बी कम्प्लिमेंट सेट कसा इथं दाखवायचा आहे. तर बी कम्प्लिमेंट बी इज द जे बी डॅश इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू यू अँड एक्स नॉट बिलॉंग्स टू बी. तर यापेक्षा अजून एक उदाहरण जे आपल्याला खाली दिलं हे व्यवस्थित तुम्हाला समजेल, हे आधी समजावून सांगतो, मग वरचं पाहू आपण. यू इथं दिलेला युनिव्हर्सल सेट 1 to 10 नॅचरल नंबर्स, बरोबर. 1 to 10 नॅचरल नंबर दिल्यानंतर ए सेट आपण इथं घेतला, ज्यामध्ये 2, 4, 6, 8, 10. म्हणजे ह्या कोणत्या नंबर्स इथं आपल्याला ए सेट मध्ये दिसत आहे? दे आर इवन नंबर्स. या काय आहेत? इवन नंबर्स आहेत. आणि जर या इवन नंबर्स असतील तर ए चा कम्प्लिमेंट सेट आपण कसा काढणार? ए चा कम्प्लिमेंट सेट काढताना आपल्याला काय करायचं आहे? तर सेट ए मध्ये नाहीत आणि यू मध्ये आहेत अशा एलिमेंट्सचा सेट आपल्याला तयार करायचा आहे. ए सेट मधले जे एलिमेंट्स आहेत ते यू मधून वगळून टाकायचे आहेत. म्हणजे इथं 2 कॅन्सल होईल, 4 कॅन्सल होईल, 6 आणि 8. बाकीचे एलिमेंट्स ए कम्प्लिमेंट मध्ये तुम्हाला दिसतील. तर इथं 10 पण आहे ए मध्ये, म्हणजे 10 पण कॅन्सल होईल. म्हणजे 1, 3, 5, 7, 9 हे ए कम्प्लिमेंट्सचे काय झाले? ए कम्प्लिमेंट्सचे एलिमेंट होते. म्हणजे यू मध्ये आहेत पण ए मध्ये नाही अशा एलिमेंटचा सेट म्हणजे ए चा कम्प्लिमेंट सेट. तसंच आता इथं काय आहे? बी मध्ये नाहीत
पण यू मध्ये आहेत, म्हणजे बी च्या कॉम्प्लिमेंट सेटमध्ये येतील एलिमेंट्स. त्यानंतर याला आपण म्हणजे वेन डायग्रामनं कसं रिप्रेझेंट करायचं आहे, यू हे सेटचं नाव घेतलेलं आहे, रेक्टँगल त्यासाठी घेतला आणि यू मध्ये सर्व घटक जे आहेत 1 to 10 नंबर्स त्या रेक्टँगल मध्ये आहेत, याचा अर्थ युनिव्हर्सल सेट मध्ये आहे. ही जी इलिप्स डायग्राम घेतली ही सुद्धा कशामध्ये येते, रेक्टँगल मध्येच येते, म्हणून यू चाच एलिमेंट म्हणून इथं घेतलेली आहे. त्यानंतर ए सेटचे जे एलिमेंट आहेत 2, 4, 6, 10 हे वेगळे दाखवलेत आणि मग बाकीचे या इलिप्सच्या बाहेर आहेत पण रेक्टँगल मध्येच आहेत. मग 1, 3, 5, 7, 9 हे म्हणजे या ठिकाणी काय झालंय, ए आणि ए कॉम्प्लिमेंट असे दोन सेट झाले. जे इलिप्स मध्ये आहेत ते सेट ए चे एलिमेंट आहेत, जे यू मध्ये सुद्धा आहेत, पण आता यू मध्ये आहेत पण ए मध्ये आहेत पण यू मध्ये नाही. युनिव्हर्सल सेट मध्ये आहेत पण ए सेट मध्ये नाही, असे एलिमेंट्स इथं रेक्टँगल मध्ये ठेवले जे ए कॉम्प्लिमेंट सेट मध्ये येतील. म्हणजे ए मध्ये पण येतील, यू मध्ये पण येतील आणि ए कॉम्प्लिमेंट, म्हणजे हे असे एलिमेंट आहेत की जे ए मध्ये नाही पण यू मध्ये आहेत. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं दाखवायचं आहे मित्रांनो. इथं पुन्हा दुसरं उदाहरण दिलंय. युनिव्हर्सल सेट मध्ये 1, 3, 9, 11, 13, 18, 19 हे दिलेले एलिमेंट सगळे यू मध्ये म्हणजे रेक्टँगल मध्ये तुम्हाला दिसत आहेत. बी सेट मधले एलिमेंट 3, 9, 11, 13 3, 9, 11, 13 बी मध्ये म्हणजे इलिप्स मध्ये इथं दाखवलेत. मग आता जे बी मध्ये नाहीत पण यू मध्ये आहेत असे एलिमेंट बी कॉम्प्लिमेंट मध्ये, बी मध्ये नाही आणि यू मध्ये आहेत 1, 18, 19, कारण बी मधून आता 3 आपल्याला कॅन्सल करावं लागेल, 9 कॅन्सल करावं लागेल, 11 आणि 13 कॅन्सल करावं लागेल, म्हणजे 1, 18, 19 हे बी कॉम्प्लिमेंट मध्ये येत आहेत. पेन डायग्राम न दाखवताना यू घेतलेला युनिव्हर्सल सेट त्यामध्ये हे सगळे एलिमेंट्स आले. मग बी सेट ज्यामध्ये हे 4च एलिमेंट आहे पण बी मध्ये नाही आणि यू मध्ये आहे असे एलिमेंट्स 1, 18, 19 हे बी कॉम्प्लिमेंट मध्ये राहिलेल्या रेक्टँगल मध्ये बी कॉम्प्लिमेंट हा सेट कंप्लीट करतोय. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, हा आहे कॉम्प्लिमेंट सेट. म्हणजे थोडक्यात कॉम्प्लिमेंट सेट म्हणजे काय, म्हणजे पहा सपोज यू इज अन युनिव्हर्सल सेट, यू हा युनिव्हर्सल सेट दिला असेल, बी इज द सबसेट ऑफ यू, then set of the all elements in U which are not in the set B is called complement set of the B. आणि त्याला कसं रिप्रेझेंट करायचं तर असं बी डॅशने रिप्रेझेंट करायचं असतं. त्यानंतर इथं कॉम्प्लिमेंट सेट ऑफ बी कॉम्प्लिमेंट म्हणजे कॉम्प्लिमेंट सेट कशाचा, बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट सेट म्हणजेच बी सेट मिळेल आपल्याला. पुन्हा बघा इथे याच उदाहरणावरून आपण इथं पहा, हा बी सेट आहे, हा त्याचा कॉम्प्लिमेंट सेट आहे आणि बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट काढायचा म्हणजे इथं पहा बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट सेट. काय करावं लागेल, आता बी कॉम्प्लिमेंट मध्ये नाहीत पण यू मध्ये आहेत असे एलिमेंट्स घ्यायचे. बी कॉम्प्लिमेंट मध्ये नाही आहेत आणि यू मध्ये म्हणजे हे एलिमेंट्स वगळावं लागेल यू मधून आणि मग बाकीचे एलिमेंट्स लिहायचे म्हणजे 3, 9, 11, 13 जे बी कॉम्प्लिमेंट नाही, बी कॉम्प्लिमेंट मध्ये नाहीये आणि यू मध्ये आहेत. म्हणून कॉम्प्लिमेंट सेट ऑफ अ बी कॉम्प्लिमेंट इक्वल टू सेट बी, म्हणजेच कोणता सेट असतो हा, बी सेट असतो. तर या ठिकाणी पहा लक्षात घ्या, इथं स्टेटमेंट दिलंय से कॉम्प्लिमेंट ऑफ अ कॉम्प्लिमेंट इज अ गिवन सेट इटसेल्फ, म्हणजे कोणत्याही सेटच्या कॉम्प्लिमेंट सेटचा कॉम्प्लिमेंट सेट हा दिलेला सेट असतो. उदाहरणार्थ समजा तुम्हाला ए सेट दिलाय, मग ए च्या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट सेट तुम्ही जर घेतला तर ए चा सेट तुम्हाला परत मिळणार आहे. त्यानंतर रिमेंबर धिस प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट सेट. तर प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट सेट मध्ये फर्स्ट प्रॉपर्टी, नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए कॉम्प्लिमेंट. आपण 2-3 उदाहरणं पाहिलेत, त्यांच्यामध्ये आपल्याला ए आणि ए कॉम्प्लिमेंट किंवा बी आणि बी कॉम्प्लिमेंट मध्ये एकही कॉमन एलिमेंट आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. इफ ए सबसेट ऑफ यू देन
ए कॉम्प्लिमेंट ऑल्सो सबसेट ऑफ यू, म्हणजे ए हा यूचा सबसेट असतो आणि त्याचा कॉम्प्लिमेंट सेट हा सुद्धा यूचा सबसेट असतो, दोन्ही यूचे सबसेटच असतात. त्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी सेट. यूचा जर कॉम्प्लिमेंट सेट काढला, युनिव्हर्सल सेटचा जर कॉम्प्लिमेंट सेट जर काढला तर तो काय मिळणार आहे आपल्याला, एम्प्टी सेट. आणि त्याला असंही लिहू शकता फायने. आणि त्यानंतर कॉम्प्लिमेंट सेट ऑफ यू, कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज यू. एम्प्टी सेट जर घेतला आपण, समजा ए हा एम्प्टी सेट घेतला, यामध्ये एक पण एलिमेंट नाहीये, मग याचा जर आपण कॉम्प्लिमेंट सेट काढला तर तो काय मिळणार, ए चा कॉम्प्लिमेंट सेट. जर ए हा एम्प्टी सेट असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट सेट हा युनिव्हर्सल सेट होईल. आणि जर युनिव्हर्सल सेट घेतला, उदाहरणार्थ समजा यू मध्ये 1 2 3 4 5 आणि ए मध्ये आपण घेतल्या 1 आणि 2. ए हा काय, यूचा सबसेट आहे. मग यूचा कॉम्प्लिमेंट काढायचा, म्हणजे आता यू मध्ये नाही अशा एलिमेंट्सचा सेट आपल्याला लिहायचा आहे. मग यू मध्ये नाहीत असे, म्हणजे यू मधले 1 to 5 नंबर्स हे घेता येणार नाही यू कॉम्प्लिमेंट मध्ये, ते सोडून बाकीचे, पण ते सोडून बाकीचे एलिमेंट्स त्यामध्ये नाही, म्हणून इथं 5 म्हणजेच एम्प्टी सेट हा त्याचा कॉम्प्लिमेंट सेट होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून द्यायला विसरू नका. आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये.